DPA न्यूज मराठी, शोध सत्य बातमीचा। बुलढाणा जिल्ह्यातील लोणार तालुक्यात काल मध्यरात्रीपासून सुरू असलेल्या संततधार पावसाने गंधारी येथील जिल्हा परिषद शाळेची गंभीर दुरावस्था पुन्हा एकदा समोर आली आहे। मुख्य रस्त्यावरून वाहणारे पावसाचे पाणी थेट शाळेच्या आवारात आणि वर्गखोल्यांमध्ये शिरल्याने विद्यार्थ्यांचे शिक्षण विस्कळीत झाले आहे। पहिल्याच पावसात शाळा जलमय झाल्याने विद्यार्थ्यांना पाण्यातून वाट काढत शाळेत जावे लागत आहे। वर्गखोल्यांमध्ये पाणी साचल्यामुळे अध्यापनावर परिणाम झाला असून विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचाही प्रश्न निर्माण झाला आहे। अजून संपूर्ण पावसाळा बाकी असल्याने ही समस्या अधिक गंभीर होण्याची भीती व्यक्त केली जात आहे। स्थानिक ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार या समस्येबाबत प्रशासनाकडे अनेक वेळा तोंडी आणि लेखी तक्रारी करण्यात आल्या होत्या। मुख्य रस्त्यावरील पावसाच्या पाण्याचा योग्य निचरा करण्याची मागणी वारंवार करूनही प्रशासनाने दुर्लक्ष केल्याचा आरोप करण्यात आला आहे। या शाळेत प्रामुख्याने गोरगरीब कुटुंबातील विद्यार्थी शिक्षण घेतात। मात्र शिक्षणाच्या मंदिरातच पाणी शिरल्याने विद्यार्थ्यांना अडचणींचा सामना करावा लागत आहे। पाऊस आला की आमच्या शाळेत असं पाणी साचतं, आम्हाला किंवा आमच्या लहान भावा बहिणींना येतात किंवा काळजी घेतली पडतं आणि हे पाणी खराब आमच्या आरोग्यासाठी घातक आहे। अशी विनंती आहे की हे पाणी लवकरात लवकर आमच्या शाळेच्या बाहेर काढून द्यावे ही विनंती। पालक आणि ग्रामस्थांनी प्रशासनाने तातडीने कायमस्वरूपी उपाययोजना करावी अशी मागणी केली आहे। शालेय व्यवस्थापन समितीने इशारा दिला आहे की प्रशासनाने लवकरात लवकर या समस्येवर तोडगा काढला नाही तर आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागेल। शालेय व्यवस्थापन समितीचा अध्यक्ष राधेश्याम चौहान बोलत आहे। आम्ही प्रशासनाकडे वेळोवेळी मागणी केली असता मी जिल्हा परिषद शाळा गंधारी मुख्य रस्त्यावर येणाऱ्या पावसाच्या पाण्याची योग्य विल्हेवाट लावण्यात यावी, कारण हे पाणी थेट शाळेच्या आवारात आणि वर्गखोलीपर्यंत शिरते। मात्र आमच्या वारंवार केलेल्या मागण्याकडे दुर्लक्ष करण्यात आले। यावर्षी पहिल्याच पावसात शाळेत पाणी शिरले आहे। अजून संपूर्ण पावसाळा बाकी असताना ही परिस्थिती असेल तर पुढे काय होईल याची कल्पना न केलेली बरी। या शाळेत गोरगरीब कुटुंबातील विद्यार्थी शिक्षण घेत आहेत। वर्गखोलीमध्ये पाणी साचल्यामुळे विद्यार्थ्याच्या शिक्षणावर परिणाम होत आहे आणि त्यांच्या सुरक्षिततेसाठी प्रश्न निर्माण झाला आहे। प्रशासनाने तरी या गंभीर प्रश्नाची तातडीने दखल घ्यावी व पाण्याची चांगल्या प्रकारे विल्हेवाट लावावी। आता प्रशासन या गंभीर प्रश्नाची कितपत दखल घेते आणि विद्यार्थ्यांना सुरक्षित व सुरळीत शिक्षणाचे वातावरण उपलब्ध करून देते का, याकडे संपूर्ण परिसराचे लक्ष लागले आहे। DPA न्यूज साठी प्रतिनिधी रघुनाथ आघाव, लोणार। ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच DPA न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका।